नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बैलपोळा आहे, तर आपण गावाकडे चाललोय. पुढचा व्हिडिओ तुम्हाला गावाकडचा बघायला भेटेल. आपल्या गोठ्यावर गेलो. काकांनी दोन्ही बैल धुवून ठेवले होते. त्यानंतर आपण हिंद केसरी चित्र्याच्या गोठ्यावर गेलो. इकडं फिरोज भैया उभा होते. छोट्या चित्र्या आहे, त्याच्या बाजूला रोमन बांधलेला आहे. आणि आपला हिंद केसरी चित्र्या गोठ्यामध्ये बांधलेला होता. मस्तपैकी आंघोळ करून बैल फ्रेश झालेला होता. इकडे तुम्ही बघू शकता पोरं रानावरती फुल काढते आहे. आज पोरं पेंटर झाले होते आपले. ह्यो महाराष्ट्र केसरी राणा फिरोज भैयाची नवीन खरेदी आहे. पहिला पोळा आहे या बैलाचा त्यांच्या घरी. आणि हे फिरोज भैया आणि त्यांच्या बाजूला त्यांचा लहान मुलगा उभा आहे. याचं नाव इम्रान आहे. आणि इकडं छोट्या चित्र्या. त्यानंतर आपण आपल्या गोठ्यावर आलो. काका पठाणचे शिंग रंगवत होते. पठाणच्या पायाला मेहंदी लावली आणि शिंगांना कलर केल्यावर पठाण कसा दिसतो तुम्ही बघू शकता. नाछाला सजवायचं सुरू केलं. काकानी आणि ऋषी भैयांनी नाछाला पकडलेलं होतं. सौरभ दादा त्याच्या शिंगांना कलर लावत होता. हे आपले मोठे काका आहे. बैलगाड्या क्षेत्रामध्ये यांना डॉक्टर कीर्तिशाई ह्या नावाने सर्वजण ओळखतात. आपल्या गोठ्यावरती खूप मोठे मोठे नंदी होऊन गेलेले, जसं हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी आणि विदर्भ केसरी खंड्या. त्यानंतर पक्षा, अजून बंटी. मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा आपण आपले बैल प्रत्येक मैदानामध्ये असे सजून न्यायला पाहिजे का नाही. त्यानंतर ह्यो आपला मोत्या दादा त्याचे पाय रंगवत होता. बघू शकता कसा थाटात उभा आहे. सजवल्यानंतर आपला पठाण कसा दिसतो. पठाणच्या नावातच दहशत आहे. नाव पण बघू शकता कसं डॅशिंग आहे, पठाण. आपला नाछा तुम्ही बघू शकता कसा थाटात उभा आहे. हे आपले हिंद केसरी ड्रायव्हर चंचल रावते, त्यांची बैल जोडी आणि त्यांची आई. काकू बैलांची पूजा करते आहे. ह्यो आपला हिंद केसरी चित्र्या बघा कसा दिसतोय. कमेंटमध्ये नक्की सांगा चित्र्या कसा दिसत होता. आणि चित्र्याचे फॅन फॉलोअर बघू शकता तुम्ही. व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हे अलीम भाऊ, शंकर भाऊ आणि चंचल भाऊ. आणि आपल्या गावातली शेतकऱ्यांची बैल जोडी. आपण शंकर भाऊच्या घरी आलो. इथं बैलांची पूजा होत होती. हे खाली त्यांचे पप्पा बसलेले होते.
सुनील भाऊ होते आणि त्यांच्यासोबत त्यांचा आदत किंग रामा होता. हे शंकर भाऊचा नवीन नंदी बघू शकता तुम्ही. हे आपल्या गावातले शेतकऱ्यांचे नंदी बघू शकता तुम्ही. आपल्या दादाचा परम मित्र सुशील. गोठ्यात आलो बैलांची पूजा करायला. मोठ्या बाबांनी बैल धरलेले होते आणि मोठ्या काकू पूजाचं ताट तयार करत होत्या. काढला मी शूटिंग फोटो. हे ऋषी भैयांनी बैल धरले होते. मी बैल धरले होते फोटो काढायसाठी. तो आपला मोत्या घोड्या बैल क्षेत्रातला अपराजित घोडा आहे. इथं आपल्या मोत्याची पूजा चालू होती, पण त्यांनी प्लेटमध्ये पुरणपोळी बघितली तर तो स्वतःवर काही कंट्रोल ठेवू शकला नाही. नंतर आपण औरंगाबादला आल्या आल्या आपण बघितलं बागड आणि दरबारचा बैल पोळा. हे जेवढे पण गुलाबी शर्ट मध्ये ना ती दरबार आणि बागडची पूर्ण टीम आहे. तुम्ही बघू हे सचिन सेठ बगरे बैलगाड्या क्षेत्रातली नामांकित बैलगाडा मालक.
सचिन सेठ बगरे आणि जगन दादांचं घर, तिथं बागड आणि दरबारची पूजा चालू आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही बागड आणि दरबारला बघायला किती गर्दी झाली होती.